भारत इंग्लंड एकदिवसीय सामना रंगण्यासाठी क्रिकेट प्रेमीमध्ये खूपच उत्साह आहे, ज्यामुळे तिकिटांची मागणी आभासी उंची गाठत असून याच दरम्यान तिकिटांचा काळा बाजारही सुरू झाला आहे। त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली। सदर पोलिसांनी बीसीएस स्टेडियमच्या समोर तिकिटांची बेकायदेशीर विक्री करताना 2 व्यक्तींना रंगेहात पकडले। गिरफ्तार करण्यात आलेल्या आरोपींची ओळख मनोहर हेमनंदास वंजानी वय 62, गांधीबाग रहिवासी आणि राहुल भाऊदास रामटेके वय 38, स्मृती लेआउट दत्तवाडी रहिवासी असे असली तरी त्यांची ही ओळख आहे। सोमवारी बीसीएस स्टेडियममध्ये तिकिटांची विक्री सुरू होती, जिथे हजारो लोक एकत्र येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता। याच दरम्यान पोलिसांना तिकिटांचा काळा बाजार याची माहिती मिळाली आणि माहिती मिळताच पोलिसांनी यंत्रणा तयार करून दोन्ही आरोपींना पकडले। त्यांच्याजवळून एकूण 5 तिकिटे जप्त करण्यात आली। ते 3000 ची तिकीट 6000 आणि 800 ची तिकीट 2000 मध्ये विकत होते। यांच्यासोबतच त्यांनी स्वतःला VCA कर्मचारी म्हणून ओळखून लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न देखील केला। सध्या पोलिसांनी आरोपीच्या विरोधात मामला दाखल केला आहे आणि तपास देखील सुरू आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेची रिपोर्ट।